ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मंगल तिलकाने गणेश पूजनाला प्रारंभ करूया। जर स्त्री सेवेकरी किंवा महिला सेवेकरी गणपती पूजनाला बसणार असतील त्यांनी हळदी कुंकू लावावं। पुरुष सेवेकरी असतील त्यांनी अष्टगंधा आणि अक्षता उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने आपल्या कपाळी लावायचा आहे। प्रारंभ करू। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिः वैषम्यदेवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। मंगल तिलकानंतर आचमन करणार आहोत। उजव्या हातामध्ये 3 वेळा पाणी घेऊन 3 वेळा प्राशन करायचं। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। आता 1 वेळा पाणी सरळ हाताने तामनात सोडायचं। ओम गोविंदाय नमः। हात जोडायचेत। भगवान महाविष्णूंचे उर्वरित नाव श्रवण करायचे। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम निरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, धोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्री कृष्ण परमात्मने नमः। आचमनानंतर प्राणायाम करूया। हातात पाणी घ्यायचं। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदः एतेषां प्राणायामे विनियोगः। पाणी तामण्यात सोडल्यानंतर आता प्राणायामाची कृती करायची। प्राणायामाची कृती व्यवस्थित लक्षात घ्या। उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी आपली डावी नाकपुडी बंद करायची। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्यायचा। उजव्या नाकपुडीला अंगठा दाबायचा। मनामध्ये गायत्री मंत्र म्हणायचा। ओम भूः ओम भुव ओम स्वः ओम मह ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढायचेत। श्वास बाहेर सोडायचा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावायचा। ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वर ओम। आता आपण देवता स्मरण करणार आहोत, म्हणून ज्या ज्या देवतांचा उच्चार या नाममंत्रांमध्ये येईल त्या त्या देवतांना मनोमन आपल्याला नमस्कार करायचा आहे। श्रीमन महागणाधिपतये नमः। ओम श्री मातृपितृभ्यो नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः। ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः। ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः। ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः। ओम श्री आदित्यादिनवग्रह देवताभ्यो नमः। ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। ओम श्री एतत्कर्म प्रधान श्री सिद्धिबुद्धि सहित सलक्षलाभ समन्वित श्रीमन महागणाधिपताय नमः। अभिघ्नमस्तु। ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके
त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् एषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते गुरुं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजया एषां इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रभुवनेश्वर देवादिषु तनस्सिद्धि ब्रह्मेश जनार्दन। मुख्य संकल्पाला आपण सुरुवात करत आहोत। उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, 2 दाणे अक्षता टाकायच्या आणि आपल्या परिसरात असलेले जे लाल फुलं असतील किंवा मांजराचं फूल असेल किंवा शमी दुर्वा जे काही असेल ते आपल्या हातामध्ये घ्यायचं। सुरुवात करणार आपण। म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम आपल्या आपल्या गोत्राचा उच्चार करायचा। बहुतेक सेवेकरांना जर गोत्र माहित नसेल तर त्यांनी काश्यप असं म्हणावं। म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम आपल्या नावाचा उच्चार करायचा। म्हणायचं नामने अहम मम सकल कुटुंबानाम द्विपाद चतुष्पाद संहितानाम क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल प्राप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थम समस्त दुरित शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी समन्वितस्य सपरिवारस्य भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल निवासार्थम आदित्यादि नवग्रह पीडा परिहारार्थम तथा च विद्या विजय विनय अभय मातृ पितृ सद्गुरु सेवा भाव तथा च योग्य शोभन सद्गुण प्राप्त्यर्थे बुद्धि मालिन्य प्रशमन पूर्वक तीव्र सद्बुद्धि स्मरण शक्ति विवर्धनार्थे भारत देशस्य आंतर्बहि समस्त शत्रु विनाशार्थे भारत देशे सांप्रत स्थित कोरोना सहित संभावित ज्ञात अज्ञात समस्त महारोग नाशार्थे भारत देशस्य आर्थिक शैक्षणिक सामाजिक उत्कर्ष सिद्ध्यर्थे सनातन भारतीय हिंदू धर्म संस्कृति सुप्रतिष्ठा हेतवे श्री सद्गुरु प्रेरित बुद्धि अनुसारेण अद्य भाद्रपद शुक्ल चतुर्थ्यां प्रारंभ भाद्रपद शुक्ल चतुर्दशी पर्यन्ते कर्तव्यभूतं प्रतिवार्षिक विहितं श्री
गणेश जन्मोत्सव अंग भूत पार्थिव श्री गणेश मूर्ती पूजन प्राण प्रतिष्ठा पूर्वकम तथा च श्री गणपति अथर्वशीर्षस्य कोटि आवर्तन सकला वयम करिष्यामि तद अंगभूतम निर्विघ्नता सिद्ध्यर्थे श्री विघ्नराज स्मरणम तथा च कलश शंख घंटी दीप पूजनम शरीर शुद्ध्यर्थम गणेश बीजमंत्रेण षडंग न्यासम अहम करिष्ये. पाणी सरळ हाताने तामणात सोडून द्या. भारताचे नागरिक म्हणून आपण सर्वांनी या 1 कोटी आवर्तनाचा जो संकल्प केला आहे, या संकल्पामध्ये विशेष करून भारताच्या आत किंवा बाहेर जे शत्रुतुल्य व्यक्ती असतील ते निवारण व्हावे. समन्वित आपल्या भारतामध्ये कोरोना नावाच्या महारोगाने जो महाथैमान घातला आहे तो कुठेतरी आटोक्यात यावा, निवारण व्हावा. संभावित भविष्यामध्ये जर असे काही महारोग येऊ पाहत असतील त्यांच्यावर आळा बसावा. सोबतच हा प्रत्येक स्वामी सेवेकरी हा विजय, विनय आणि योग्य गुणांनी समन्वित व्हावा. त्याच्यामध्ये आई वडील गुरुजन यांच्याबद्दलचा आदर वाढावा आणि परमपूज्य गुरु माऊलींचं जे वैश्विक स्वप्न आहे की ज्यामध्ये वृद्धाश्रम मुक्त भारत व्हावा, या वैश्विक संकल्पाच्या पूर्तीसाठी आपण या 1 कोटी गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करत आहोत. आणि म्हणूनच या आवर्तनामध्ये फक्त बालसंस्कारातील लहान लहान मुलंच नव्हे तर युवा प्रबोधनामध्ये काम करणारे समस्त युवक, सहभागी होणारे सर्व युवक आणि त्यासोबत प्रत्येक स्वामी समर्थ सेवेकरी आणि सेवेकरांच्या बाहेर सुद्धा जे कोणी भाविक भक्त सज्जन मंडळी असतील सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा. ज्या योगे जेवढे आवर्तन वाढतील तेवढे आपल्याला 1 कोटी आवर्तनाच्या या फलश्रुतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाभान्वित होता येईल. शुद्धीकरणाला सुरुवात करत आहोत. आपण हात जोडून विघ्नराजांचं स्मरण आपल्याला करायचं आहे. या गणेश पूजनामध्ये 10 दिवसांपर्यंत ज्या काही आपण पूजा उपासना किंवा आवर्तन करणार आहोत यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये त्यासाठी आपण विनंती करत आहोत. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषणे. ओम श्रीमन् विघ्नेशाय नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. आसन शुद्धी. उजव्या हातात पाणी घ्यायचं. ओम पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता सूतलम छंद आसन पवित्र करणे विनियोगः. पाणी तामणात सोडा. आपण ज्या आसनावर बसलेलो आहोत त्या आसनाला आपले दोनही हात उताने लावायचे. ओम पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम. हातात पाणी घ्यायचं. ओम अपसर्पण विति मंत्रस्य वामदेव ऋषी शिवो देवता अनुष्टुप छंदः भूतादि विघ्नोत्सादने विनियोगः. पाणी सरळ हाताने तामणात सोडा. हात पुसून घ्या. डाव्या हातावर अक्षता घ्यायच्यात. उजवा हात त्यावर झाकायचा. ओम अपसर्पण विति ते भूता ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशां सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे. पूर्वेपासून 8ही दिशांना थोड्या वर आणि थोड्या खाली अशा करत आपल्याला 10ही दिशांचं दिग्बंधन करायचं आहे. पूर्व दिशा. ओम प्राचां रक्षतु मामेंद्री आग्नेयाम अग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतिंचां वारुणी रक्षेद वायव्यां मृगवाहिनी उदिंचा पातु कौमारी ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत अधस्ताद वैष्णवी तथा. ज्या उरल्या असतील त्या उजव्या हातात घ्यायच्यात. आपल्या आजूबाजूला विखरून द्यायच्यात. एवं दश दिशो रक्षेत चामुंडा शिववाहना. उजव्या हाताचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचा बोट आपल्या समोर जमिनीला लावायचा. ओम देवा आयांतु यातु धाना उपयांतु विष्णुदेवजनम रक्षस्व भूमपरादेश कुर्यात. हात काढायचा. डाव्या पायाची टाच
3 जमिनीवर आदळायची. ओम तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपम भैरवाय नमस्तुभ्यम मडुज्ञादातुमर्हसी. न्यास करायचे आहेत. उजवा हात हृदयाला लावायचा. ओम गंग हृदयाय नमः मस्तकाला. ओम गाम शीर्षे स्वाहा शेंडीला. ओम गिंग शिखायै वषट कवच. ओम गुं कवचाय हुम नेत्रत्रय. ओम गंग नेत्रत्रयाय वषट अस्त्र. ओम गह अस्त्राय फट. पूजेसाठी ज्या कलशात आपण पाणी घेतलं असेल त्या कलशामध्ये एक फूल, गंध, अक्षता आणि हळदी कुंकवामध्ये बुडून घालायचं आहे. त्यावर उजवा हात ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणा अंगैश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करितथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं धृतक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. शंख धून पुसून जागेवर ठेवायचा. ओम शंखाद चंद्र देवत्यम कुक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवश्चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मां शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्ना विष्णुना विद्रुतकरे निर्मितः सर्वदेवश्च पांचजन्य नमोस्तुते. शंखात पाणी भरायचं. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंखाला अष्टगंध लावायचा. शंख देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंध फूल व्हायचं. हे पुष्प शमीची पान व्हायची. शमीदलपत्राणी समर्पयामी. ज्यांच्याकडे शमीची पानं नसतील त्यांनी त्या ठिकाणी दुर्वा व्हायच्यात. वा दुर्वांकुराणी समर्पयामी. नमस्कार करायचा जागेवर ठेवून शंखाला. सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी. आपल्या देवघरातली घंटी स्वच्छ धुवून पुसून जागेवर ठेवायची. ओम आगमनार्थ देवानां गमनार्थ रक्षसां कुरु घंटारवं तत्र देवता आवाहन लक्षणं. पुसून घ्या. जागेवर ठेवा. त्यांना अष्टगंध अक्षता हळदी कुंकू लावायचे. घंटी देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. हे फूल व्हायचं. घंटी वाजून जागेवर ठेवा. घंटी नादम कुर्यात. आपला जो पूजेचा दिवा आहे याला एक गंधाक्षद फूल वाहून नमस्कार करायचा. ओम भोदीपम ब्रह्मरूपस्त्वं कर्म साक्षी हविज्ञकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. शंखातलं थोडं पाणी हे कलशामध्ये घ्यायचं आहे. कलशातलं किंचित पाणी हे आपल्या उजव्या हातात घेऊन पाणी पूर्ण पूजा साहित्य आणि स्वतःवर शिंपडायचं. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सभायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः. श्री गणेशांच्या पार्थिव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीला आपण सुरुवात करत आहोत. ज्यांच्याकडे शमीची पानं असतील त्यांनी शमीची पानं ही किंचित तुपामध्ये बुडवून गणपतीच्या हृदयस्थानी लावायची आहेत. ज्यांच्याकडे शमी नसेल त्यांनी 2 दुर्वा तुपामध्ये बुडवून गणपतींच्या हृदयस्थानी लावायचे आहेत. लावल्यानंतर आपल्या दोनही हातांची सावली ही पार्थिव गणेशांवर धरायची अशी आणि प्राणप्रतिष्ठांचे पूर्ण मंत्र हे एकाग्रतेने श्रवण करायचे. ओम अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्रा ऋषयः ऋग्यजु सामानि छन्दांसि क्रियामय वपुः प्राणाख्या देवता आं बीजं
ह्रौं शक्तिः क्रौं कीलकम् अस्याः श्री पार्थिव गणेशस्य प्राणप्रतिष्ठाङ्गत्वेन प्राणप्रतिष्ठापने जपे विनियोगः। ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रों ह्रीं आं हं सः सोऽहम्। अस्य श्री सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणपतिस्य प्राणा इह प्राणाः। ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रों ह्रीं आं हं सः सोऽहम्। अस्य श्री सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणपतिस्य सर्वजीव इह स्थितः। ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रों ह्रीं आं हं सः सोऽहम्। अस्य श्री सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणपतिस्य सर्व इन्द्रियाणि इह स्थितानि। ओम अस्य श्री सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणपतिस्य वाग्मनत्वक्चक्षुश्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद उपस्थ एवागत्यं सुखं चिदं तिष्ठन्तु स्वाहा। ओम अस्य श्री सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणपतिस्य गर्भादानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थम 15 प्रणवावृत्तीं करिष्ये। 15 वेळा ओमकार दीर्घाने म्हणायचा आहे। ओम 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 इति प्राणप्रतिष्ठा। हात जोडून गणपतींना विनंती करायची की या पार्थिव गणेश मूर्तीमध्ये आपलं चैतन्य तत्व हे जागृत करा आणि या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये जे 1 कोटी आवर्तनं आम्ही आपल्या समोर सामूहिकरित्या करणार आहोत ते स्वीकार करा आणि या विश्वकल्याणामध्ये विघ्न निवारणाचे आशीर्वाद द्या। ओम स्वागतम देव देवेश मद्भाग्यात् त्वमिहागतः प्राकृतं त्वम् अदृष्ट्वा वाम बालवत् परिपालय मत्कृत भक्तिभोगार्थ सौभाग्याय च मे सदा सान्निध्यं श्रीमयूरेश स्वमूर्तो परिकल्पय स्वानन्दनाथ भगवन् मदात्मन् गणनायक विश्वब्रह्मात्मसंवास सिद्धिबुद्धिपते प्रभो अद्य भाद्रचतुर्थ्यां तु गणेश पार्थिवार्चने सान्निध्यम् अस्यां मूर्तोत्वं यथा योग्यं तथा कुरु। श्री महागणपतींच्या मुख्य पूजनाला आपण सुरुवात करत आहोत। या महागणपती पूजनामध्ये आपण 1 कोटी गणपती अथर्व शीर्षाच्या आवर्तनाचा संकल्प केलेला आहे। संकल्प पूर्ण करत असताना आपण पार्थिव गणेशांचं पूजन, परंतु अभिषेक जर करायचा असेल तर आपल्या घरच्या श्री विग्रहावर म्हणजे छोट्या मूर्तीवर आपल्याला करावं लागेल। या मूर्तींचा आकार सुद्धा 3 इंचापेक्षा मोठा नसावा आणि मूर्ती ही चतुर्हस्त जशी श्रीमंत दगडूशेठांची आहे अशी असल्यास फार उत्तम। महागणपतींचं ध्यान करूया। ओम रक्तांभोधिस्तपोल्लोद्धसदरुण सरोजादिरूढं त्रिनेत्रं पाशं चैवांकुशं वै परुषमभयदं बाहुभिर्धारयन्तं शक्त्या युक्तं गजास्यं पृथुरजठरं सिद्धिबुद्धिसमेतं रक्तं चन्द्रार्धमौलिं सकलभयहरं विघ्नराजं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकारणकारणं भक्तानां वरदं ध्यायेत् सिद्धिबुद्धिसमन्वितम्। ओम श्री सिद्धिबुद्धिसहिताय सलक्षलाभाय श्रीमन्महागणाधिपतये नमः। सांगाय सपरिवाराय सशक्तिकाय सवाहनाय सावरणाय नमध्यायामि। ध्यायार्थे नमस्काराणि समर्पयामि। 2 दुर्वा गणेशांना अर्पण करायच्यात आणि त्यांना या पार्थिव मूर्तीमध्ये आवाहित करायचं। ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्। ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। आवाहनार्थे दुर्वायुगुलानि समर्पयामि आवाहयामि। पार्थिव गणेशांची स्थापना आपण ज्या मखरामध्ये करणार आहोत त्या मखरामध्ये त्यांच्या आसनस्थानी या 2 दुर्वा ठेवायच्या आहेत।
ओम नानारत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनं देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम। ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः। आसन स्थाने दुर्वायुगलानि समर्पयामि। पार्थिव गणेशांची स्थापना त्या आसनावर आता करायची आहे। सुप्रतिष्ठितमस्तु। पुढचे उपचार करताना जे जलासंबंधित आहेत म्हणजेच अभिषेक किंवा इतर काही, त्या करताना आपल्याला या समोरच्या देवघराच्या गणपतींवर करायचे आहेत। प्रत्येक आवर्तनानंतर दुर्वेच्या किंवा फुलाच्या साह्याने फक्त एक एक थेंब पाणी आपल्याला पार्थिव गणेशांवर सिंचित करायचं आहे म्हणजेच शिंपडायचं आहे। आवर्तनाला आपण सुरुवात करणार आहोत। ज्यांच्याकडे अभिषेक पात्र असेल त्यांनी गणपतींवर अभिषेक पात्र लावायचं आणि सामूहिकरित्या अथर्व शीर्षणाच्या प्रत्येक आवर्तनामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे। अथर्व शीर्षाचा अर्थ जसा होतो, थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे चंचलतेवर नियंत्रण करणारा। जो व्यक्ती नियमितपणे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करतो त्याची चंचल बुद्धिमत्ता ही स्थिर होते आणि म्हणून प्रत्येक निर्णय घेताना आवश्यकता असते आपल्याला बुद्धीची आणि म्हणून अथर्व शीर्ष जो नियमित म्हणतो त्याची बुद्धी स्थिर राहते, निर्णय घेताना चुका होत नाहीत। सुरुवात करूया अथर्व शीर्षांना। अभिषेकाचं पात्र जर असेल त्यामध्ये पाणी ओतून घ्या, गणपतींवर अभिषेक सुरू करा। ज्यांच्याकडे अभिषेक पात्र नसेल त्यांनी पळीच्या साह्याने पळीभर थेंब पाणी हे देवघरातील मूर्तीवर सुरू करायचं आहे। आवर्तन संपलं, एक आवर्तनानंतर किंचित पाणी गणपतींवर व्हायचं। श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं। वृतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वातात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलनभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं कणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपर्तरः अर्धेन्दूलसितं तारणरुद्धम् एतत्तमनुस्वरूपं गकारपूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निचृद्गायत्रीच्छन्दः गणपतिर्देवता। ओम गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशममुकुशधारिणं हृदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुदीप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। आवर्तन आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्या देवघरातील जी गणपतींची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसायची आणि पार्थिव गणेशांच्या समोर त्यांना स्थापन करायचं। ओम नर्य प्रज्ञा मे गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ये प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु। पार्थिव गणेशांना जानवा आपल्याला घालायचा आहे। जानवं
पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं, मनोमन गायत्री मंत्राचं पठण करायचं आणि गणपतींच्या डाव्या खांद्यावर जानवट टेकलं पाहिजे अशा पद्धतीने लावायचं. ओम देव देव नमस्ते स्तोत्राहिमां भवसागरात ब्रह्मसूत्रम स्वोत्तरीयं गृहाणं पुरुषोत्तमं. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रत्यक्ष यज्ञोपवितान् समर्पयामी. देवघरातील गणपतींवर 2 दाणे अक्षता वाहायच्यात. यज्ञोपवितार्थे अक्षतान् समर्पयामी. गणपतींना एखादं वस्त्र व्यवस्थितरित्या पांघरायचं आहे आपल्याला. ओम सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासी प्रतिगृह्यताम्. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रत्यक्ष वस्त्राणि समर्पयामी. देवघरातील गणपतींवर 2 दाणे अक्षता वाहा. वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामी. उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने गणपतींच्या मस्तकाला आणि देवघरातील गणपतींना अष्टगंध लावायचा. प्रथम ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. तसंच त्या अष्टगंधावर किंचित शेंदूर आपल्याला लावायचा आहे. ओम ततसिंदूरकं देव गृहाण गणनायक अंगलेपन भावार्थ सर्वानंद विवर्धनम. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे सिंदूरकं समर्पयामी. अक्षता वाहायच्यात त्यांना. ओम अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. त्यांना हळदी कुंकू लावायचं. ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम. ओम हरिद्रास्वर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम. हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. आता लाल फुलं व्हायचेत गणपतींना. ओम माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. फुलं वाहिल्यानंतर आता गणपतींना आपल्याला शमीचे पानं व्हायचे आहेत. ज्यांच्याकडे शमीपत्र नसतील त्यांनी हात जोडायचे त्या प्रित्यर्थ. ओम तत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै शमिदलानि हेरंब गृहाण गणनायक. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. शमीपत्राणि समर्पयामी. आता एक एक फूल त्यांना पांढऱ्या रुईचं म्हणजे मांदाराचे व्हायचं आहे. ज्यांच्याकडे मांदार पुष्प नसतील त्यांनी फक्त नमस्कार करायचा. ओम वंदारुजन मंदार मंदार प्रियधीपते मंदार जानि पुष्पाणि श्वेतार्कादिनि गृह्यताम्. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. मंदार पुष्पाणि समर्पयामी. गणपतींना दुर्वा व्हायच्या आहेत आपल्याला. दुर्वेची जुडी हातात घेतल्यानंतर त्याची देठ हळदी कुंकवामध्ये बुडवायचीत आणि गणपतींच्या मस्तकावर दुर्वा व्हायच्यात. ओम त्रिपंच सप्तभिपत्रेर युतान दुर्वान कुरान शुभान सुकोमलान हरित श्वेतान गृहान गणनायक. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. दुर्वांकुराणि समर्पयामी. आपण अंगपूजनाला सुरुवात करत आहोत म्हणून डाव्या हातामध्ये अक्षतांची वाटी घेऊन गणपतींच्या सांगितलेल्या प्रत्येक अंगावर 2-2 दाणे अक्षता आपल्याला वाहायच्या आहेत. सुरुवात करूया. सर्वात प्रथम गणपतींच्या पायांवर म्हणजेच त्यांचा उजवा पाय आणि डावा पाय अशा पद्धतीने मांडी घातल्यानंतर गणपतींचा उजवा पाय हा त्यांच्या डाव्या मांडी खाली येईल आणि डावा पाय उजव्या मांडी खाली येईल. त्याप्रमाणे आपण पूजा करायची. सर्वात प्रथम 2ही पायांवर 1 आणि 2. ओम गंगणेश्वराय नमः. पादौ पूजयामी. आता गणपतींचे 2ही गुडघे, प्रथम उजवा गुडघा नंतर डावा गुडघा. सुरुवात. ओम गंग विघ्नराजाय नमः. जानुनीं पूजयामी. गणपतींच्या 2ही मांड्या, प्रथम उजवी मांडी नंतर डावी मांडी. ओम गंग अखुवाहनाय नमः. उरुम पूजयामी. आता कंबर गणपतींची.
ओम गंग हेरंबाय नमः कटिं पूजयामी. आता नाभी म्हणजे बेंबीचा भाग. ओम गंग कामारी सुनवे नमः नाभीं पूजयामी. बाप्पांचं पोट. ओम गंग लंबोदराय नमः उदरं पूजयामी. दोनही स्तनाग्र म्हणजे उजवा आणि डावा अशा पद्धतीने. ओम गंग गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामी. हृदयाचा भाग गणपतींच्या हृदयावर म्हणजेच त्यांच्या डाव्या हाताकडे आपल्याला अक्षता वाहायच्या आहेत इथे हृदयाला. ओम गंग गजनायकाय नमः हृदयं पूजयामी. गणपतींचा कंठ. ओम गंग कंबुकंठाय नमः कंठं पूजयामी. गणपतींचे दोनही खांदे उजवा आणि मग डावा. ओम स्कंदाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामी. गणपतींचे चारही हात अशा क्रमाने उजवा खालचा हात, नंतर उजवा वरचा हात, नंतर डावा वरचा हात आणि डावा खालचा हात अशा प्रदक्षिणाक्रमाने चारही हातांवर अक्षता घालायच्या. सुरुवात. ओम गंग पाशहस्ताय नमः चतुर्हस्तं पूजयामी. चारही हात झाल्यानंतर गणपतींच्या तोंडाला अक्षता व्हायच्यात. ओम गंग गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामी. गणपतींचं कपाळ. ओम गंग विघ्नहर्त्राय नमः ललाटं पूजयामी. गणपतींचं शिर. ओम गंग सर्वेश्वराय नमः शिर पूजयामी. गणपतींच्या सर्व अंगावर अक्षता पडतील अशा टाकायच्यात. ओम गंग गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामी. इथे अंगपूजा गणपतींची संपन्न होते. आता आपण गणपतींना महानैवेद्य दाखवणार आहोत. अंगपूजनानंतर गणपतींना अर्धचंद्राकृती रीतीने धूपदीप ओवाळायचा आहे. ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तमा आघ्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यतां भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद घोरात् दीपोयं प्रतिगृह्यतां. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः धूपं आग्रापयामि दीपं दर्शयामि. धूपदीप ओवाळून झाल्यानंतर आपण बाप्पांचा आवडीचा मोदकांचा नैवेद्य त्यांना दाखवणार आहोत. म्हणून उजव्या हाताच्या मधल्या दोनही बोटांनी बाप्पांसमोर पाण्याचा भरीव चौकोन करायचा. चौकोन केल्यानंतर त्यावर मोदकांचं पात्र ठेवायचं. मोदकांवर शमीपत्र किंवा ज्यांच्याकडे उपलब्ध नसतील त्यांनी 2 दुर्वा ठेवायच्यात. तसंच 2 दुर्वा हातात घेऊन पाण्यामध्ये बुडवायच्यात आणि गणपतींच्या मोदकांभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमे ह्यचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिम्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहम् अपानाय स्वाहम् व्यानाय स्वाहम् उदानाय स्वाहम् समानाय स्वाहम् ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. देठ गणपतींकडे करून दुर्वा गणपतींना व्हायचे. पळीभर पाणी तामनात सोडा. ओम मध्यपानीयं समर्पयामी. परत दुसऱ्या 2 दुर्वांनी त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवा. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहम् अपानाय स्वाहम् व्यानाय स्वाहम् उदानाय स्वाहम् समानाय स्वाहम् ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. परत त्या दुर्वा गणपतींना अर्पण करायच्या. 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामी हस्तप्रक्षालनं समर्पयामी मुखप्रक्षालनं समर्पयामी. 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून गणपतींना व्हायच्यात. करुदवर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः यथा संपादित मोदक नैवेद्यानि समर्पयामी. गणपतींच्या उजव्या हाताला आपण विड्याच्या 2 पानांवर क्रमवार खारीक, बदाम, सुपारी आणि सुपारी समोर यथाशक्ती दक्षिणा असं ठेवलेलं आहे. त्यापैकी सुपारीवर 1 थेंबर पाणी व्हायचं. ओम पूगी फलं महादिव्यं नागवल्ली दलैरुतं कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः मुखवासार्थे पूगी फलं स तांबूलं समर्पयामी. गणपतींच्या डाव्या हाताला जे नारळ आहे त्या नारळाला किंचित कुंकू लावायचं आणि पळीभर पाणी व्हायचं.
इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि। ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। नारिकेल महाफलानी समर्पयामी। विड्याच्याच पानावर जी दक्षिणा ठेवलेली आहे त्या दक्षिणेवर 1-2 थेंब पाणी व्हायचं। ओम हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंत पुण्यफलदमत शांती प्रयच्छ मे। ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। किंचित व्यवहारिक दक्षिणां समर्पयामी। चला नैवेद्यानंतर आता बाप्पांची आरती करूया। आरतीला सुरुवात करायची। उत्तर महानीरांजन दीपम कुर्यात। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा। औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा। बिंदु रूपे अचल अभय निरगुण निराकारा। योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा। पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सृजकारा। उकार जीमृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा। लीन करसी रक्त वर्ण तू सकल जगमकारा। अनन्य शरणागत या दासा तव पदी दे थारा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा। गणपतींच्या आरतीनंतर कापूर प्रज्वलित करायचा आणि कर्पूर आरती ओवाळायची। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रोदर संस्थितेन प्रदीप्त भासा सहसागतेन नीरांजनं ते जगदीश कुर्वे। ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। महानीरांजन दीप सहितं कर्पूर आरतीक्य दीपम समर्पयामि। कापुराभोवती 3 वेळा पाणी उभारून तांबणत टाकायचं आणि ती कापूर आरती आणि निरांजनाची आरती गणपतींना दाखवायची। पूजकाने आणि सर्व उपस्थितांनी आरती घ्यायची। आरतीचं ताट जमिनीवर ठेवण्यापूर्वी जमिनीवर पळीभर पाणी आणि किंचित अक्षदा ठेवून त्यावर आरतीचं ताट ठेवायचं। सर्वांनी गणपतींना त्रिवार मुजरा करायचा। ओम नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः। नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः। ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। नमस्काराणि समर्पयामि। गणपतींना त्रिवार मुजरा केल्यानंतर स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा करायच्यात। ओम यानि कानि च पापानि जन्मांतरे कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे। ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। पूजकाने आणि उपस्थितांनी आपल्या हातामध्ये फुलं अक्षता जे काही उरलं असेल ते सर्व घ्यावं। ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानस चंत यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष अंतारार्धा परार्धात पृथिव्यै समुद्र पर्यन्ताय एकराळिति तदप्लेश श्लोको भिकितो मर्त परिवेष्टारो मर्तस्यावसंगृहे आभिक्षतस्य कामप्रे विश्वे देवा सभासद इति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम कात्यायन्यै च विद्महे कन्याकुमार्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि। उपस्थितांनी सर्व फुलपत्री जमा करून पूजकाच्या हाती द्यावी आणि पूजकाने ते सर्व पूजा साहित्य आणि फुलं गणपतींच्या चरणी अर्पण करायचं। संकल्पापासून तर आतापर्यंत
आपल्या पूजेमध्ये ज्ञात अज्ञातपणे काही चुका झाल्या असतील, मंत्र चुका झाल्या असतील, कृती चुका झाल्या असतील, त्याबद्दल गणपतींना क्षमा याचना करायची आहे आणि ही पूजा आपल्या चरणी रुजू करून घ्या. 1 कोटी आवर्तन पूर्ण करण्याची शक्ती आणि क्षमता आम्हाला सर्वांना प्रदान करा आणि या आवर्तनाने संतुष्ट होत अखिल विश्वाला संवर्धनाचा, सुखशांतीचा आणि विघ्न निवारणाचा आशीर्वाद द्या. ओम अपराध सहस्राणि क्रियते अहर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. पूजनाच्या सांगते प्रित्यर्थ उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन माझ्या मागे म्हणायचं, अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यै ध्यानम आवाहनादि कृत पार्थिव श्री गणेश पूजन कर्मणे श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपती प्रियतां न मम. उजव्या हाताने सरळ पाणी तांबणात सोडा. ओम तत्सत. गणेशार्पणमस्तु. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय.